नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे हेल्पिंग गणेशमध्ये. जून महिन्यात ग्राउंड वयवाढ होणार आहे की नाही याबाबत मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. एक बातमी आली होती समोर की 15 जूनपासून राज्यात पोलीस भरतीला सुरुवात म्हणजेच ग्राउंडला सुरुवात होणार आहे. ती बातमीसुद्धा बघणार आहोत आणि वयवाढ मिळणार आहे किंवा नाही त्याबाबतसुद्धा डिस्कशन करणार आहोत. तर मित्रांनो चला, चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनल सबस्क्राईब करा. पुस्तक नव्हे, गर्दीतून वर्दीत जाण्याचे यश मार्ग म्हणजे 666 प्लस जम्बो भाग 1 आणि भाग 2. भाग 1 मध्ये मिळणार आहे मित्रांनो आपल्याला 2004 ते 2018 मध्ये झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका सोबत भाग 2 मध्ये मिळणार आहे 2019 ते 2023 मध्ये झालेल्या प्रश्नपत्रिका प्लस मित्रांनो त्याच्यामध्ये 250 सराव टेस्ट असे एकूण 666 प्लस जम्बो ह्या पुस्तकाचा सराव केल्यास निश्चित आपल्याला 90 प्लस मार्कची गॅरंटी देणारं बेस्ट सेलर पुस्तक मार्केटमध्ये दाखल झालं आहे. फुल्ली अपडेटेड एडिशन आहे, इरॉरलेस प्रकारचं पुस्तक हे मार्केटमध्ये आलं आहे. तर निश्चित मित्रांनो आपण हे पुस्तक घेतलं पाहिजे आणि हे पुस्तक साधं नाही तर स्मार्ट बुक आहे मित्रांनो. तर डेमो कॉपी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 75 88 56 82 20 आणि 97 67 16 55 94 या क्रमांकावरती. तर मित्रांनो जी काय वयवाढीचा मुद्दा आपला जो फसला होता आणि कोर्टामध्ये ज्या दिवशी मित्रांनो हा एक निकाल मॅटमधून बाहेर आला होता तो आपण डिस्कस केला होता, तो पूर्णतः इंग्लिशमध्ये ती ऑर्डर देण्यात आली होती. परंतु आता आपल्यापर्यंत ही ऑर्डर मराठीमध्ये ज्यांनी ही केस टाकली होती त्यांनी पोहोचली मित्रांनो आपल्यापर्यंत. ही जी केस टाकली होती ती समीर सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुभाष आणि बाकीचे विद्यार्थी मित्र होते. त्यांचं मी तुम्हाला नाव थोड्या वेळा सांगेलच कोण कोण होतं त्याच्यामध्ये. तर त्या ऑर्डरचा मित्रांनो ती पूर्णतः ऑर्डर आपल्याला आता मराठीमध्ये सुभाष भाऊ यांनी उपलब्ध करून दिलेली आहे, ती आपण बघणार आहोत. तर सुभाष भाऊ आणि ज्यांनी ही केस टाकली होती तर त्याच्यामध्ये कोर्टाचा निर्णय काय, अंतिम जी काय ऑर्डर आली होती मित्रांनो ती आपण थोडक्यात वाचून बघू. त्या दिवशीसुद्धा आपण बघितली होती, परंतु ती इंग्लिशमध्ये होती मित्रांनो, त्याच्यामुळे थोडा डिफिकल्ट गेली होती समजायला. परंतु आता जे काही महत्त्वाचं जे काही ह्या ऑर्डरमध्ये आहे ते आपण बघू. 10 नंबरचा पॉईंट आहे, त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं आहे की अर्जदारांचे विद्वान वकील आणि विद्वान CPU या दोघांचे सबमिशन लक्षात घेता आमच्या प्रथमदर्शनी वरील निष्कर्ष. तर काय निष्कर्ष काढला आहे कोर्टानं तो बघायचा आहे. कोर्ट असं म्हणते की आमचे असे मत आहे की वय शिथिल करणे हा राज्य सरकारचा 75 वर्षे साजरे करण्याच्या निमित्ताने धोरणात्मक निर्णय होता. भारताच्या स्वातंत्र्याची वर्ष, त्यामुळे दिनांक 1/3/2024च्या जाहिरातीनुसार अर्ज केलेल्या अर्जदारांना 3/3/23च्या GR नुसार वयात 2 वर्षाची सवलत वाढवता येईल का याचा विचार करण्याचे निर्देश गृह विभागाला देण्यात आले आहेत आणि योग्य तो निर्णय घेतला जाऊ शकतो असं गृह विभागाकडून सुद्धा उत्तरात कळवण्यात आलेलं आहे. आणि मित्रांनो गृह विभागाचं हे जे काही प्रतिज्ञापत्र दाखल करण्याची अंतिम तारीख ही 13/6/2024 पर्यंत देण्यात आलेली आहे. तर कोर्टाचं असं सांगण्यात आलं आहे की गृह विभागाला काय निर्देश दिले की योग्य तो निर्णय घेतला जाऊ शकतो. तर बघा 2 वर्षाची सवलत वाढवता येईल का याचा विचार करा आणि योग्य तो निर्णय घ्या अशा प्रकारची ऑर्डर ही मॅट कोर्टानं पास केलेली आहे. गृह विभागाला सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही तुमचं उत्तर हे 13/6/2024 पर्यंत द्या. तर मित्रांनो जी काही आजची बातमी आली होती त्या संदर्भातसुद्धा बोलणार आहोत. तर मित्रांनो ही जी केस टाकण्यात आली होती मुंबईच्या मॅट कोर्टामध्ये ही समीर मुल्ला सर सांगली यांनी टाकली होती मित्रांनो. त्यांचा हा नंबरसुद्धा इथं आपण दिलेला आहे. त्याच्यानंतर सुभाष डबडे बदलापूर त्यांचासुद्धा नंबर आहे, यांनी त्यांना मदत केली. सुनील गायकवाड हे सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी मदत केलेली आहे. तर 68 जण होते एकूण. त्यांनी ही प्रोसिजर पूर्ण करून आली आणि पूर्ण महाराष्ट्रासाठी या गोष्टीचा फायदा होऊ शकतो. तर 50-50 चान्सेस जरूर आहेत मित्रांनो, परंतु जाहीर आभार मी या व्हिडिओच्या माध्यमातून यांचे जाहीर आभार मानतो. समीर मुल्ला सर असेल, सुनील गायकवाड असेल, सुभाष डबडे असेल आणि राहिलेले जे काही 68 जण आहेत सर्वांचे जाहीर आभार आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मानत आहोत. आणि मित्रांनो जो काही पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांसाठी जो काही काम करेल त्या सर्वांचा पाठीमागे हेल्पिंग गणेश परिवार कायम सोबत आहे आणि राहणार आहेत. ते कोणीही असो, जो काम करेल त्याच्या मागे आपण 100% असणार आहोत. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा कोणीही गैरसमज करता कामा नये. काम होणं आपलं महत्त्वाचं आहे, वयवाढ मिळणं महत्त्वाचं आहे आणि कोणाकोणही मिळाली तरी आपला आनंदच आहे. सर्वांनी माझं एकच मत आहे, सर्वांनी एकत्र यावं, सगळ्या मिळून एक जोरदार प्रयत्न करावेत आणि आपला हा मुद्दा मार्गी लावावा. जे कोणी या गोष्टी करतील त्यांच्या सोबत आपण कायम असणार आहोत. तुमच्या काही सूचना असतील
तर नक्कीच कोणता व्हिडिओ टाकायचा असेल तरी तुम्ही मला संपर्क करू शकता. सर्वांच्या पाठीमागे आपण नेहमी उभे आहोत. तर मित्रांनो, जी काही आजची बातमी आली होती की बघा TV9 मराठीला सकाळी 9 वाजता ही बातमी लावली होती की 15 जूनपासून राज्यात पोलीस भरती होणार आहे. तर त्याच्यावर बोलणार आहोत मित्रांनो. जूनमध्ये इथं ग्राउंड होणार आहे, निश्चित जवळपास फिक्स आहे मित्रांनो, त्यामुळे काही अडचण नाही. आपल्याला माहीत होतं की जूनमध्ये हे ग्राउंड होणार आहे. तर निवडणुकीचा जो काही निकाल आहे 4 जून नंतर ग्राउंड केव्हाही होऊ शकतं, त्या तयारीने आपण राहायचं आहे. परंतु आता मॅट कोर्टानं जो काही निर्णय दिला आहे की त्यांनी सांगितलं की तुम्ही 13/6 पर्यंत निर्णय घ्यायचा आहे वयवाढी संदर्भात, हो किंवा नाही. आता 50-50% चान्सेस आहेत, होऊ शकतं किंवा नाही होऊ शकत. परंतु तो प्रतिज्ञापत्र शासनाला तर सादर करावंच लागणार आहे. होचं करावं लागेल किंवा नाहीचं करावं लागेल. या गोष्टी सादर कराव्या लागणार आहेत. आणि जोपर्यंत हा निकाल किंवा हे प्रतिज्ञापत्र सादर करत नाही तोपर्यंत बाकीची प्रोसेस ही होणार नाही आहे मित्रांनो. तर मग आता नेमकं आपल्याला बघायचं आहे सरकार किती दिवस घेणार आहे. सरकार तर आता 13/6 पर्यंत तर वाट बघू शकणार नाही. माझा एक अंदाज आहे, त्याच्या अगोदरच प्रतिज्ञापत्र हे कोर्टामध्ये 100% ते सादर करतील आणि त्यांचा निर्णय कळवतील. त्याच्यामुळे जर सरकारला वयवाढ द्यायची असेल तर ही प्रोसेस मेमध्ये होऊ शकते. मेमध्ये प्रतिज्ञापत्र सादर करतील आणि त्यांचं जर वाटलं त्यांना की वयवाढ द्यायची तर 10 दिवस तुम्हाला डबल फॉर्म भरायला सुद्धा चान्स मिळणार आहे. कारण यांचे फॉर्म तर भरल्या गेले नाही. वयवाढ मिळाली तर 10 किंवा 15 दिवस देतील परत आणि ही प्रोसेस मेमध्ये करू शकतात आणि त्याच्यानंतर जूनमध्ये ग्राउंड चालू होईल. तर आपला जर विजय झाला तर मित्रांनो, हे काही 10-15 दिवस आपल्याला फॉर्मचे मिळेल, ते सुद्धा मेमध्येच मिळेल असा एक माझा अंदाज आहे मित्रांनो. सरकारला जर ह्या गोष्टी करायच्या असेल तर मेमध्येच तुमचं प्रतिज्ञापत्र हे सादर होणार आहे आणि प्रतिज्ञापत्र सादर झाल्यानंतर 10-15 दिवस तरी कमीत कमी द्यावं लागणार आहे फॉर्म भरण्यासाठी आणि त्याच्यानंतर जूनमध्ये ग्राउंड कुठल्याही परिस्थितीमध्ये सुरू होणार हे 100% खरं आहे. त्याच्यामध्ये वयवाढ मिळाली तरीसुद्धा जूनमध्ये ग्राउंड होणार आहे आणि नाही मिळाली तरीसुद्धा जूनमध्येच ग्राउंड होणार आहे. आता आपलं सर्व लक्ष आपलं गृहविभागाकडे आहे की गृहविभाग किती किंवा कधी प्रतिज्ञापत्र सादर करतं आणि सादर कशा पद्धतीने करतं, हो किंवा नाही याच्याकडे लक्ष असणार आहे. त्याच्यानंतर ग्राउंडचा निर्णय होणार आहे मित्रांनो. त्याच्यामुळे अगोदर वयवाढीचा निर्णय लागेल आणि नंतर ग्राउंडचा. तर अशा पद्धतीची माहिती होती. काय अडचणी असतील तर निश्चित कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. धन्यवाद.